जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. प्रभूंच्या घराण्याशी आपला नातेसंबंध जुळून यावा अशी भालचंद्र दीक्षितांची खूप इच्छा होती. आपली कन्या लक्ष्मीबाई हिचा विवाह प्रभूंचे ज्येष्ठ बंधू हनुमंतदादांशी करून देऊन त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. शांत स्वभावाच्या व सदा मौनी असणाऱ्या हनुमंतदादांना लग्नच करायचे नव्हते, पण प्रभूंच्या व दीक्षितांच्या आग्रहामुळे ते लग्नाला तयार झाले. प्रभूंच्या घरची सांपत्तिक स्थिती बेताची असल्यामुळे लग्न कसे पार पडणार याची सर्वांना चिंता होती. पण लग्नाच्या वेळी अकल्पितरित्या सर्व साहित्याची सोय होऊन लग्नात कोणतेही न्यून राहिले नाही. प्रभूंचा लौकिक आजूबाजूच्या परिसरात पसरला असूनसुद्धा कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या त्याचा काहीच फायदा होत नव्हता. भक्तांनी दिलेले पैसे, उत्तम कपडे, दागिने, इतर वस्तू असे सर्व काही प्रभू लगेच गरजूंना देऊन टाकायचे. हनुमंतदादा थोडीफार कमाई करत, पण ते कुटुंबासाठी पुरेसे नसे. हे बघून प्रभूंच्या मामांना खूप वाईट वाटे. त्यांनी खटपट करून प्रभूंसाठी जकात नाक्यावर नोकरी मिळवली आणि ती करणे प्रभूंना भाग पाडले. काम अगदी सोपे होते. माल येईल त्याप्रमाणे पैसे वसूल करायचे व त्याचे टिपण ठेवायचे. काही दिवस प्रभूंनी ते काम नीट केले, पण पुढे पुढे जमलेले पैसे सरकारात दाखल होण्याऐवजी गोरगरीब दीनदुबळे यांच्यासाठी खर्च होऊ लागले व प्रभूंची नोकरी बंद झाली. प्रभूंना व्यावहारिक मार्गाला लावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे मामा अगदी कंटाळून गेले होते. नृसिंह तात्याची मुंज. प्रभूंचा लौकिक जरी दिवसेंदिवस वाढत होता तरी घरचे खर्च भागवायला त्याचा काहीच उपयोग होत नसे. हनुमंतदादांची कमाई फारच थोडी होती, त्यामुळे पुरवठ्याला मामांच्या मदतीची गरज पडे. प्रभूंचा धाकटा भाऊ नृसिंह तात्या 6 वर्षांचा झाला. त्याची मुंज करणे जरुरीचे होते, पण घरात सामान नाही, कापड नाही, पैसा नाही, मुंज कशी पार पडणार याची बयामांना काळजी लागली. प्रभूंनी आईच्या मनातले विचार ओळखले. त्यांनी घराजवळच्या सोमेश्वर मंदिरातील गणपतीपुढे सुपारी ठेवली आणि आईला सांगितले की आपल्या तात्याची मुंज हा गणपतीच निर्विघ्नपणे पार पाडेल, काही चिंता करू नकोस. मग प्रभूंनी सोमेश्वर मंदिरातच आसन घातले आणि संध्याकाळपर्यंत तेथेच बसून राहिले. संध्याकाळच्या वेळी व्यंकप्पा नावाचा वैश्य सावकार अकस्मात तेथे आला. त्याने आपल्याबरोबर कपडे, मुलाचे बाळ लेणे आणि सुमारे 400 लोकांचे जेवणाचे सामान या सर्व वस्तू आणल्या होत्या. तो प्रभूंना शोधत देवळात आला. झाले असे की त्याने मुलगा होण्यासाठी प्रभूंना नवस बोलला होता. त्याप्रमाणे त्याला मुलगा झाला. त्यामुळे तो नवस फेडण्यासाठी आला होता. त्याने सर्व साहित्यासह प्रभूंची पूजा केली. त्याने आणलेले बाळलेणे व कपडे बरोबर नृसिंह तात्याच्या मापाचेच होते. मुंजेच्या सर्व सामानाची सोय देवानेच करून दिली होती. मग मुहूर्त निश्चित होऊन मुंज निर्विघ्नपणे पार पडली. प्रभू म्हणाले, ही मुंज आपल्या गणपतीने केली. मामा. प्रभूंच्या मामांची अपेक्षा होती की प्रभूंनी काहीतरी उद्योगधंदा करून कुटुंबासाठी पैसा मिळवावा, नाव लौकिक व अधिकार मिळवावा. पण प्रभूंनी कधी व्यवहार व प्रपंचाकडे लक्ष दिले नाही. एक दिवस मामांच्या घरी भर दुपारी अंगावर पांघरून घेऊन प्रभू झोपले होते. मामा बाहेरून घरी आले आणि हे दृश्य बघून भयंकर संतापले. त्यांनी ताबडतोब प्रभूंना झोपेतून उठवले व त्यांची निर्भत्सना करायला सुरुवात केली. ते म्हणाले, एखाद्या जहागीरदाराच्या थाटात भर दुपारी झोपताना तुला लाज वाटत नाही? 16 वर्षांचा घोडा झालास तरी तुला कमवायची अक्कल नाही. देवाने बुद्धी दिली आहे, शरीर सामर्थ्य दिले आहे, पण काही कामधंदा करायला नको. हनुमंतदादा काबाड कष्ट करतो आहे, अम्मा राबते, पण तुला त्याचे काय? दुसऱ्याच्या जीवावर आयते जगणाऱ्या आळशी माणसा, तुला जर कुटुंबाची पर्वा नाही तर मी तरी तुमच्या कुटुंबाला का म्हणून सांभाळावे? इतके दिवस तुझे पालनपोषण केले ते व्यर्थ गेले. आता यापुढे माझ्या घरात तुला आसरा मिळणार नाही. अशा तऱ्हेने प्रभूंचे मामा त्यांना बरेच काही बोलले. हा उपदेश करण्यामागे मामांचा उद्देश प्रभूंचे जीवन यशस्वी व्हावे हाच होता. त्यामुळे मामांच्या टाकून व टोचून बोलण्याचे प्रभूंना अजिबात दुःख झाले नाही. प्रभूंचे वडील मनोहर नाईक यांना दत्त साक्षात्कार होऊन सूचना मिळाली होती की दत्ताचा अंश असलेला हा मुलगा साधारण माणसासारखा संसार करायला जन्माला आला नाही. तो व्यावहारिक संसार न करता संन्यास घेऊन समाजाच्या भल्यासाठी काम करेल. त्यामुळे हा प्रसंग प्रभूंना घर सोडायला निमित्त झाला. मामांच्या या संतापून उपदेशपर बोलण्यावर प्रभूंनी शांतपणे आपले धोतर फाडले आणि त्याची लंगोटी करून घातली. ते मामांना म्हणाले, ज्या प्रभूने ही काया मातेच्या उदरात 9 महिने सांभाळली त्या प्रभूशिवाय दुसरा कोण वाली आहे? तेव्हा मामा, आपण माझ्यासाठी विनाकारण कष्टी होऊ नका. आपला आशीर्वाद असावा. मी आता येतो.
मग मामांचा आशीर्वाद घेऊन प्रभूंनी घर सोडले आणि कल्याणही सोडले. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.